लग्न झालंय? नाही आहे. नाही झालं. अच्छा, ठीक आहे. बरं, मुख्य तक्रार तुम्ही आता 2 गोष्टी सांगितल्यात आमच्या डॉक्टरांना, की विचार येतात, काळजी वाटते, मूड कमी लो असतो असं सांगितलं. ऍक्च्युली कामामध्ये लक्ष राहत नाही. हां हां. आणि लैंगिक समस्या पण आहे? आहे. म्हणजे जास्ती काय आहे? तुम्ही तर आज आम्हाला भेटला, ते विचारांसाठी भेटला का लैंगिक समस्या? दोन्हीसाठी भेटली. दोन्हीसाठी भेटला. ठीक आहे, मग आता विचारांबद्दल लग्न बोलू. झालं नाही मला कोणता एक्सपिरियन्स नाही. हां. 33 मध्ये आतापर्यंत कधी लग्न घेतलं नाही झालं. आम्ही. बरोबर. So, ते मला क्लिअर नाही पहिली गोष्ट. म्हणजे मास्टरबेशन केली मला क्लिअर आहे ती गोष्ट. बरोबर. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे तुमचा. मग विचार येतात कंटिन्यू डोक्यात? हां. कसले असतात विचार? विचार असे फ्युचरचे कसं होईल, काय होईल असं वाटतं? हे विचार तुम्ही आणता का आपोआप येतात? येतात कधी मी आणतो. काळजी वाटते, कसं होईल, काय होईल असं वाटतं. झोप कशी आहे? आहे झोप व्यवस्थित. भूक लागते व्यवस्थित? हो. काही नाही. हे कधीपासून त्रास आहे? ओव्हर थिंकिंग, विचारांचा कधीपासून प्रॉब्लेम Exactly आहे? सांगू शकत नाही. चांगली ठीक आहे. आजकाल वजन वाढलंय, कमी झालं असं काय? नाहीये कॉन्स्टंट तेवढं. राग येतो, चिडचिड होतं असं काय? हा येते एखाद्या मेजर इश्यू असेल. जेवण, भूक तेवढीच कसं आहे? होतं टेन्शनमुळे जेवण होत नाही दुपारी. कधी कधी टिफिन माझा रिटर्न मागे येतो. बरं, हे सोडून तुम्ही आता लैंगिक समस्याबद्दल मला सांगा. ताटता येते की अजिबात येत नाही? यायला वेळ लागला कशी काय अडचण? ताटतीची काय अडचण आहे? आहे थोडं म्हणजे येत नाही प्रॉपर जे येणं गरजेचं प्रॉपर जे येणं येतं तसं येत नाही असं. मग लवकर वेळ पडतं असं वाटतं का? काहीतरी कमी आहे त्याचे. स्पर्मचा काउंट कमी असं केलं का चेक? काउंट कधी चेक नाही केला. मग तुम्ही सांगितलं स्पर्म काउंट कमी आहे म्हणून? मास्टरबेशन नंतर जे विरळ पडते त्याच्यावर तुम्ही म्हणताय. हा, ठीक आहे. आधी जे होतं आणि आता त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तो issue. क्वांटिटी कमी भीती वाटते? वाटते, कॉन्फिडन्स कमी राहतो. जमेल का, भीती वाटते, असं सगळं विषय. हा, कारण की लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टी व्यवस्थित होतील का? कारण आता कन्सेस सत्य बघता की लग्न सहसा काही गोष्टींमुळे टिकत नाही. समथिंग फायनान्शियल इश्यू असेल किंवा अदर पटत नसेल गोष्टी, ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात लग्नानंतर. बरं, लिंग लहान आहे, लिंग वाकडा आहे असं काय? थोडंच वापर आहे वाकडा असं कुठल्या बाजूला? राईट साईडला. बरं. आता असं होतं की आता हस्तमैथून करताय? हा. हस्तमैथून करताना पण ताटत यायला वेळ लागते आणि विरे लवकर पडतं असं वाटतं? हो. ठीक आहे. लघवीला संडास करताना धातू जातं असं वाटतं? नाही काही प्रॉब्लेम. बीपी शुगर वगैरे काय नाही? तुम्ही अगोदर आमच्या ट्रीटमेंट घेतला होता? घेतलं नव्हतं ऍक्च्युली. फक्त घेतला होता? हां. ऑनलाईन आणि त्यानंतर मेडिसिन काही घेतली नाही. एक मिनिट. मग घेतलं नव्हतं का? झोपा. आता तुम्ही जी माहिती दिली त्या आधारे बघितलं की 2 इश्यू आहेत. एक आहे ओव्हर थिंकिंगचा. ठीक आहे, विचार येतात, ओव्हर थिंकिंग हा एक. कामात लक्ष लागत नाही. तेच की ओव्हर थिंकिंग, नाराजगी हा एक भाग आहे आणि दुसरा लैंगिक समस्येचा थोडा भाग आहे. त्याच्यामध्ये मला आता ट्रीटमेंट म्हटलं तर दोन्हीची ट्रीटमेंट आपल्याला लागते. तर माझी एक रिक्वेस्ट अशी राहील की पहिल्यांदा आपण फोकस जर एक गोष्टीला केलं तर रिझल्ट चांगला मिळतो. मला पहिला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग आहे ना, तो मूड आहे तो चांगला करावा. ते जर चांगला केला तर त्या मेडिसिन कदाचित तुमचा सेक्शुअलचा पण इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो महिन्याभरात. म्हणजे ताटता येणे, टिकून राहणे हा विषय येतो. आणि एकदा समजा विचारांची श्रृंखला गेली निघून की मग आपण लैंगिक बद्दल वेगळ्या पद्धतीने आपण करू. तोपर्यंत लैंगिक बद्दलचं काउन्सिलिंग तुम्हाला मी सांगतोच. युट्यूबवर व्हिडिओ आहे सेक्स काउन्सिलिंगचे, ते बघा भरपूर. प्लेलिस्ट बघा, ते व्हिडिओ भरपूर बघा. सेक्स गुरु म्हणून नावाचं आमचं हे आहे, युट्यूब चॅनल आहे सेक्स गुरु म्हणून. ते पण सगळे व्हिडिओ बघा लैंगिक बद्दलचे. लक्षात आलं का? सायंटिफिक नॉलेज आहे, आयडियल नॉलेज तुम्हाला त्यात मिळेल. ठीक आहे, म्हणजे पॅरलल हे पण देऊ आणि ते पण देऊ. आणि सेक्सची ट्रीटमेंट जी आयडियल आहे ती आपल्याला नंतर 20-25 दिवसांना आपण फोकस करू. कसं झालं आपण असं करू. झोप लागते रात्री व्यवस्थित? हा लागते. थोडस मोबाईल बघतो पण झोप लागते व्यवस्थित. नाही काय प्रॉब्लेम नाही. सारखा 7 तास लागते. आणि डोकं आता पण मला डोकं दुखतं ट्रॅव्हलिंग. देतो मी औषध.